निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्वर्णगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. अशक्य हे शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. अंधार कधीच कायम नसतं. जर प्रयत्नांची ज्योत प्रज्वलित ठेवली तर प्रकाश नक्कीच दिसेल. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सेवा हीच खरी पूजा आहे. स्वामी म्हणतात, अरे तू सेवा करत राहा, तुला फळ नक्कीच मिळेल. सेवा करण्यामध्ये कुठे आपल्याला किंवा खर्च लागतो काहीच नाही. फक्त मनात श्रद्धा ठेवावी लागते आणि सेवा पूर्ण झाली असं समजून देवाला नमस्कार करावा लागतो. नाहीतर लोक म्हणतात हे करावं लागतं, ते करावं लागतं, पैसा खर्च करावा लागतात. काही नाही. दिखावा करणं खूप मोठं आहे. दिखावा करणं जर म्हणजे पैसा जर खर्च करायचा नसेल किंवा साधं पूजा करायची असेल तरच मनातून पूजा करा. लोक म्हणतात आज सोमवार आहे तर असं करावं लागतं, तसं करावं लागतं, शंकराची पूजा करावी लागतात. काही नाही. मनात श्रद्धा ठेवा. प्राण्यांना त्रास देऊ नका. जर प्राणी नाहीसे झाले या जगातून तर अचानक वादळ येईल आणि पूर्ण पृथ्वी नष्ट होईल. नाहीतर आपण आला प्राणी त्याला मार, आला आपल्या घरी काही तर त्याला मारायचं, हाकलायचं. तसं करू नका. प्राण्यांवर दया दाखवा, प्राण्यांची सेवा करा. आता जून महिना चालू आहे. जून महिन्यामध्ये सुद्धा पाऊस नाही. पाऊस येतो, पाऊस चालला जातो. तर त्या पक्ष्यांची सेवा करा, प्राण्यांची सेवा करा. त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक संकट हे स्वामींचं म्हणजे प्रत्येक संकट हे स्वामींनी ठरवलेली परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये आपल्याला सफल व्हायचं आहे. संकट येतात पण त्या संकटांना सामोरं जायची शक्ती फक्त स्वामी देतात. स्वामींचरणी मी नतमस्तक होते आणि स्वामींना नमन करते. कारण की आपल्या जे जीवनामध्ये संकट येत आहेत त्याच्यानंतरही आपल्या आयुष्यात काही ना काही नक्की चांगलं घडत असते. म्हणून संकट आली म्हणून घाबरून जाऊ नका. समोर जायचा प्रयत्न करा. समोर गेल्याशिवाय ते संकट नाहीसं होणार नाही. म्हणून संकट आलं म्हणून घाबरू नका. स्वामी म्हणतात भिवू नको, मी तुझ्या नेहमी सदैव पाठीशी आहे. जो इतरांना सुख देतो त्याला स्वामी सुख देतात. म्हणजे जे आपण सुख दुसऱ्यांना देतो स्वामींनाही माहीत असतं की हा माणूस दुसऱ्यांसोबत चांगला वागत आहे तर त्याला पण त्याच्या वाटणीचं, त्याच्या हक्काचं सुख मिळालं पाहिजे. अडचणी आयुष्यात असतात, सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. पण त्या अडचणीवर मात करून जर आपण सामोरं निघलं तेच खरं आपलं यश असतात. अडचणी खूप असतात. टेन्शन सगळ्यांनाच असते. टेन्शन आहे, हे टेन्शन आहे, टेन्शन आहे, घराचं टेन्शन आहे, घर झालं पाहिजे. एखादी जर वस्तू घ्यायची असेल ते वस्तू घडली पाहिजे. जर ते का नाही घडली, पैसा. आता या पैशाला खूप महत्त्व चाललं आहे. पैसा करत आपण समोर चाललो आहे. पैसा पाहिजे, हे घ्यायला पैसा पाहिजे, ते घ्यायला पैसा पाहिजे. पैशाशिवाय काहीच होत नाही. तसंच आहे. तर टेन्शन घेऊ नका. अडचणी आहेत सगळ्यांच्या जीवनात. अडचणीशिवाय जीवनही काहीच नाही. अडचणी असल्याशिवाय त्या जीवनाला महत्त्वसुद्धा नाही. म्हणून अडचणी आहे म्हणून घाबरून जाऊ नका. समोर जायला प्रयत्न करा. शांत राहणं. शांत राहिलं तर यश नक्की मिळेल. कारण की जर गांधीजी त्यांनी सत्याग्रह केला तर ते त्या शांततेचा मार्गच दाखवून केला. जर का त्यांनी इंग्रजासोबत भांडण केलं असतं किंवा युद्ध लढवलं असतं तर ते इंग्रज लोक आपल्याला सोडून म्हणजे आपल्या भारतातून बाहेरसुद्धा नसते गेले. पण आपण तेच करायचं. आपण शांत राहायचं. दुसरा बोंबलत आहे म्हणून त्याच्यासोबत बोलायचं नाही किंवा त्याच्यासोबत भांडण करत बसायचं नाही. जर का आपण शांत राहिलो तर तो आपोआपच शांत होईल आणि चुपचाप शांत होऊन चालला जाईल. जर का आपण त्याच्या तोंडाला तोंड दिलं किंवा त्याच्यासोबत भांडण केलं तर तो रिटर्न आपल्याला काही ना काही सांगत राहील आणि रिटर्न तेच ते भांडण ते डोक्यात घेऊन आपण त्याच विचारांमध्ये गुंतून राहू आणि तीच विचार आपल्या मनात रात्र आणि दिवसभर तेच चालत राहणार. म्हणून शांतही राहायला शिका. शांत जर राहिलं, मनावर विजय मिळवला तर आपण याच्यावर विजय मिळवू शकतो. आपल्याला जे हवं आहे ते आपल्या मनावर विजय मिळवला तर आपलं सगळे जगावर विजय मिळवला असं होईल. अक्कलकोटचे स्वामी, तुम्हीच माझे सर्वस्व. तुमच्यामुळे माझ्या जीवनाला आला आहे खरा अर्थ. तर स्वामी जसे माझ्या जीवनात आले तसं काही ना काही नवीन आणि चांगलंच घडत आहे. तर मी स्वामींना म्हणते, स्वामी तुम्ही माझ्या जीवनामध्ये आले तर माझं सर्वस्व बदललं आहे आणि सर्वस्व चांगल्यात चांगलं घडतसुद्धा चाललं आहे. श्री स्वामी समर्थ.
श्रद्धा आणि सबुरी हाच भक्तीचा खरा मार्ग. स्वामींना मी नतमस्तक होते आणि माझ्या जे जीवनातील अडचणी आहेत त्या मी सगळ्यात पार करीन आणि माझ्या जीवनाला यश, जीवनामध्ये मला जे हवं आहे ते मी मिळवण्याचा नक्की प्रयत्न करीन. श्री स्वामी समर्थ. अनाथांचा नाथ, दिनांचा वाली श्री स्वामी समर्थ, अशी माझी गुरु माऊली. तो सर्व पाहतोय, आपण काय करतो काय नाही, कुठे राहतो आणि कुणाला त्रास देतो, कसं वागतो लोकांसोबत, तो सर्व बघतो. तो सर्व बघूनच आपल्याला त्या फळाचं किंवा यशाचं फळ नक्की देतो. श्री स्वामी समर्थ. गुरु माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.